पुढच्या बातम्यांकडे वळूयात। क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। कारवाई करण्यासंदर्भात काँग्रेस लवकरच निर्णय घेणार अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय। नाना पटोले हायकमांडशी भेट घेणार आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। विधान परिषद निवडणुकीमधील काँग्रेस मतफुटी प्रकरणी आता काँग्रेस ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, नक्कीच विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं, पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन मतदान केलं। त्यामुळे या आमदारांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित केलं जाणार आहे, खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। आणि 6 वर्षासाठी निलंबित करण्याचा निर्णय लवकरच म्हणजे या आठवड्यातही घेतला जाऊ शकतो। त्यापूर्वी किंवा त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हायकमांडची दिल्लीत जाऊन भेट घेणार आहे, सविस्तर चर्चा करणार आहे। पूर्वी जी पद्धत होती काँग्रेसची 8-8 महिने वर्ष शिस्तभंगाची कारवाई होत नव्हती, परंतु यावेळेस काँग्रेस ॲक्शन मोडवर आहे आणि लवकरात लवकर हा निर्णय घेतला जाणार आहे। आणि ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्यांना घरचा रस्ता दाखवण्याच्या मूडमध्ये सध्या काँग्रेस आहे। त्याचा अहवालही प्रदेश काँग्रेसने तयार केलेला आहे। आणि जी ट्रॅडिशनली पद्धत असते महाराष्ट्र शिस्तभंग समिती नंतर केंद्राची, ती कुठली फॉर्मॅलिटी न पाहता जी क्रॉस वोटिंग झालेलं आहे त्याचा अहवाल हायकमांडला देण्यात आलेला आहे। आणि त्या हायकमांडच्या ग्रीन सिग्नल नंतर या 2-4 दिवसात किंवा या आठवड्यात हा निर्णय जो आहे तो निलंबनाचा केला जाऊ शकतो। 6 वर्षासाठी क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली जाण्याची शक्यता आहे आणि खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। नाना पटोले याबाबत हायकमांडशी चर्चा करतात। नक्कीच, धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।